नमस्कार प्रेक्षकांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या नवीन प्रोमोमध्ये आता आपल्याला असं पाहायला मिळतं की आता या ठिकाणी पार्थ काव्याला समजावत असतो की नवरा म्हणून मी तुम्हाला मान्य नाहीये, एक मित्र म्हणून तुम्हाला मी आवडत नाही, पण काळजीला कुठलंच लेबल नसतं असं आता तो काव्याला सांगत असतो। आता काव्य रागारागानेच त्याच्याकडे बघत असते। तेव्हा आता तो परत म्हणतो की ना नात्याचं ना जेंडरचं, माझी एक विनंती आहे तुमच्याकडे, माझी काळजी ना करू नका तुम्ही। तर आता हे ऐकून काव्याला खूप कसं तरी होत असतं। ती म्हणत असते याला किती वेळा मी दुरावा निर्माण करते पण तरी पार्थ माझ्या जवळच येत असतो। तेव्हा आता दुसरीकडे मानिनी रम्याच्या रूममध्ये आलेली असते। तेव्हा आता ती मानिनी रम्याचं कपाटाकडे जाते आणि रम्या तिच्या मागे मागे जाते आणि म्हणते मामी काय करताय तुम्ही। आता मानिनी सगळं सामान तिच्या कपाटातला गिफ्ट्स वगैरे सगळं फेकत असते गादीवर। ती म्हणत असते काय काम आहे या गिफ्ट्सचं, फेकून दे, आज तू वागलीस ना, तू बरी वागली नाहीयेस रम्या, आणि तू आज जे काही केलंय ना त्याच्यावरून असं तरी वाटतंय मला की 2 कानाखाली वाजवून द्यावा तुझ्या। तुला मी शेवटची वॉर्निंग देते रम्या, पुन्हा जर तू अशी वागलीस ना रम्या, तू या घराच्या बाहेर असशील, कळलं। असं आता मानिनी रम्याला धमकावत असते कारण मानिनी खूप चिडलेली असते। उठसूट काय तू पार्थ विषयी हे करते ग, पार्थचं आता लग्न झालंय काव्यासोबत, तुला समजत नाही का, असं आता ती रम्याला सांगत असते। पण रम्या आता तिच्याकडे खूप रडका चेहरा करून बघत असते कारण रम्या खूप घाबरलेली असते। कारण मानिनीचा आवाज पण एवढा वाढलेला असतो की मानिनी डायरेक्ट म्हणते आता जर कधी तू याच्या पुढे अशी वागलीस ना की तुला डायरेक्ट घराबाहेरच हाकलून देईल मी, असं आता म्हणताच रम्याच्या पायाखालची जमीन सरकते। तर मंडळी आता पुढे रम्या काय पाऊल उचलते, तिच्यासोबत आता काव्यसुद्धा काय पाऊल उचलणार, कारण काव्याने शब्द दिलेला असतो की रम्याचं आणि पार्थचं मी लग्न लावून देईल म्हणून, त्याची जबाबदारी माझी। तर त्या पुढील भागात आपल्याला पाहायला मिळेल की आता रम्या आणि काव्या दोघी मिळून काय करतात। तर मंडळी अशाच मालिकेच्या नवनवीन अपडेट्ससाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा, शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।